मी आपल्या पाठीमागे आणि मी आज आपल्या सर्वांना सांगतो, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या समाजावर कसलाही प्रकारचा अन्याय झाला त्या त्या वेळेस मी मुंडे घराण्याने संघर्ष केला. संघर्ष आपल्या रक्तात आहे. आपण कोणाचं वाईट केलं नाही, पण आपलं जर कोणी वाईट करायचं ठरवलं असेल तर त्याला देव सुद्धा नियती सुद्धा माफ करत नाही, हे आपण समजून घ्या. त्यामुळे या सर्व गोष्टीत पूर्ण ताकदीनं मी आपल्या पाठीमागे आहे. आणि या प्रकरणामध्ये जर सरकार मदत करण्याची दुटप्पी भूमिका घेत असेल तर या सरकारशी दोन हात करायची तयारी सुद्धा धनंजय मुंडेची आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. त्यामुळं आपण आता जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाची भूमिका जी आहे ते आपण सर्वजण एकत्रित बसा. हे आपलं भांडण काय कुठल्या एका ठराविक जाती पातीसाठी नाही. हे भांडण ज्यांनी कुणी ही गुन्हेगारी प्रवृत्ती गुन्हेगारी करणं हे ज्यांचं काम आहे, त्यांनी जे केलंय त्यांना शिक्षा व्हावी ही आपल्या सर्वांची भावना आहे. आणि मला वाटतं जी मी बोलतोय ती सुद्धा आपली भावना असावी. बरोबर आहे? त्यामुळे आपण आता जे परिस्थितीत आपण तिथं बसलात, आत्ताही आपण मयताचं प्रेत तिथं आपण ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्या व्यक्तीची हेळसांड किती करायची हे आपण ठरवावं का पुढे आणखीन आंदोलन असंच चालू ठेवायचं हेही आपण ठरवून मला या ठिकाणी सांगावं ही कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मुलेच्या प्रती भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि लवकर आपल्या या संघर्षात उतरायला गावाकडे येतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.